आणि आता एक महत्त्वाची बातमी, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पुण्यात आज शिवसंकल्प मेळावा होणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाचा हा मेळावा असेल, तर मुंबईनंतर ठाकरेंकडून पुण्यातील विधानसभेच्या जागांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे। अधिक अपडेट आपण घेऊयात आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, प्रणिता अगदी बरोबर आहे। खरं तर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवसंकल्प चला जिंकूया हा मेळावा जो आहे तो स्वारगेटच्या गणेश कला क्रीडा मंचामध्ये पार पडतोय। आपण पाहतोय की सभागृहामध्ये जोरदार अशी तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। जो बॅनर लावलेला आहे त्याच्यावरचा आशय जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। टॅगलाईन दिलेली आहे, जनतेला न्याय देणार, गद्दारांचा कडेलोट करणार, शिवसंकल्प चला जिंकूया। या मेळाव्याचं आयोजन जे आहे ते आज करण्यात आलेलं आहे। आजच्या मेळाव्यामधून आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरे हे खरं तर पश्चिम महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना नक्की काय संबोधित करतात याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे। आपण पाहतोय की सभागृहामध्ये मेळाव्याची तयारी आता जवळपास पूर्ण झालेली आहे। समोर व्हीआयपींसाठी जी बैठक व्यवस्था पाहायला मिळते आणि सभागृहाची आसन क्षमता ही जवळपास 7,000 एवढी आहे। मात्र बसून आणि उभे राहून जवळपास 10 ते 15,000 जण या सभागृहामध्ये बसू शकतात। त्यामुळे ही सगळी व्यवस्था पावसाळ्याची खरं तर लक्षात घेता सभागृहामध्ये आजचा मेळावा जो आहे तो पार पडतोय। आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपचं शिबिर जे आहे ते पुण्यामध्ये पार पडलेलं होतं आणि या शिबिरामध्ये सुद्धा केंद्रीय गृहमंत्री यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती निशाणा साधत औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष अशा पद्धतीची टीका जी आहे ती उद्धव ठाकरे यांच्यावरती केलेली होती। त्या पुण्यातल्या अमित शहांच्या टीकेला या खरं तर टीकेमधून आज उद्धव ठाकरे काय उत्तर देतात काय पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आजचा मेळावा जो आहे तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे। ते म्हणजे महाविकास आघाडी म्हणून शिवसैनिकांना खरं तर लढताना नक्की काय सूचना ज्या आहेत उद्धव ठाकरे यांच्याकडून दिल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आजचा पुण्यातला मेळावा हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो, कारण शिवसेनेकडून जवळपास शहरातल्या 8 विधानसभांपैकी 4 विधानसभा मतदारसंघांवरती दावा जो आहे तो करण्यात येतो। आज उद्धव ठाकरे काय बोलतील याची उत्सुकता आहे। अगदी त्यामुळे या मेळाव्याकडे आपलं लक्ष असेल। प्रदीप, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।